खानदेशी नागपंचमीची खास परंपरा म्हणजे हा गोड दिवा। आता हा गोड दिवा खानदेशमध्ये नागपंचमीला आवर्जून सर्वांच्या घरी बनवला जातो। तुपासोबत या दिव्याला खाल्लं जातं। काही ठिकाणी या दिव्याला दुधासोबत कुस्करून खाल्लं जातं। आता हा दिवा म्हणजे परंपरा आणि ही परंपरा जपण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा। त्यासाठी आपण एक पिठ्ठी बनवणार आहोत, ती म्हणजे भाजणी। रामराम मंडळी, चला तर मग बनवूया नागपंचमीचे नागदिवे। यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी घेतलेली आहे 1.5 कप ज्वारी। दादर ज्वारी आहे, तुमच्याकडे जी ज्वारी असेल ती तुम्ही घेऊ शकता। आणि या ज्वारीला छान प्रकारे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आता ही भाजणी गेल्यामुळे हे जे दिवे आहे अतिशय पौष्टिक होतात आणि छान खुसखुशीत होतात। पूर्ण स्टेप सविस्तर सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आतापर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। आता त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहेत गहू। तर गहू सुद्धा मी समप्रमाणात घेतलेले आहेत। जेवढी ज्वारी तेवढे गहू, म्हणजे 1.5 कप ज्वारी 1.5 कप गहू घेतलेले आहेत। त्याला सुद्धा खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। थंड केल्यानंतर गिरणीमधून याला थोडं जाडसर रवाळ असं दळून आणायचं आहे। आता दळल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने थोडंसं रवाळ दिसतं। आपण जसं बिट्ट्यांना दळतो तशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे। त्यानंतर मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घ्यायचं आहे। आता ह्या पाण्यामध्ये साधारणतः आपल्याला 5 दिवे बनवता येतात, अशा पद्धतीची ही रेसिपी आहे। त्यानंतर थोडी विलायची पावडर टाकायची आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे, पिंच ऑफ। आणि त्यानंतर 3/4 कप आपल्याला याच्यामध्ये किसलेला गूळ घालायचा आहे। मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला पीठ वरायचं आहे। आता भरपूर ठिकाणी नागपंचमीला वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात। कोणी तवा ठेवत नाही, तर कोणी कापत नाही। अशा वेगवेगळ्या ज्या रीती आणि पद्धती आहेत त्या परंपरेनुसार जोपासल्या जातात। तुमच्याकडे अशी कोणती परंपरा आहे जी नागपंचमीला जोपासली जाते ती मला नक्की सांगा। आमच्याकडे आम्ही तावा ठेवत नाही आणि शिवाय आम्ही कोणतीही गोष्ट कापत नाही त्या दिवशी। तुमच्याकडे जी असेल पद्धत ती मला कमेंट करून नक्की सांगा। आता आपण जी उकड आहे ती काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता याचा छान गोळा झालेला आहे। साधारणतः 1 ते 1.5 कप पीठ मला इथे लागलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवून 2 मिनिटं मी वाफ येऊ दिली आणि तसंच झाकून 5 ते 10 मिनिट ठेवलेलं आहे। आता एक परात घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे आणि आपण जी उकड काढलेली आहे त्या उकडला चांगलं कुस्करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे दिवे बनवणार आहे ते चांगले वळले जातील आणि छान प्रकारे ते वाफवताना आपल्याला स्मूथ असं टेक्स्चर देतील। तर अशा पद्धतीने छान चुरून घेतल्यानंतर आता आपल्याला याचे तुम्हाला किती लहान मोठे दिवे करायचे त्यानुसार आहे। मी थोडे मोठ्या आकाराचे दिवे बनवते म्हणून इथे 5 दिव्यांचं मी मोजमाप करून इथे याला डिवाइड करून घेतलेलं आहे। आता अशा पद्धतीने एक छान गोळा करून घ्यायचा आहे आणि हाताला थोडंसं तूप लावून आपल्याला अशा पद्धतीने मी दाखवत आहे, व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला याचा दिवा बनवायचा आहे। आता हा दिवा बनवल्यानंतर याला आपल्याला मध्यभागी काय करायचं आहे, एक होल पाडायचा आहे। आता हे अशा पद्धतीचे दिवे का केले जातात आणि का खाल्ले जातात याचं उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तेही मला कमेंट करून नक्की सांगा। कारण ही परंपरा आहे, आम्ही परंपरेनुसार जगतो आहे आणि ही परंपरा आमच्या घरात सुद्धा मी सांभाळते आहे। अशा पद्धतीने मी सगळे दिवे छान प्रकारे बनवून घेतलेले आहे। आता एक कढई घेतलेली आहे, त्यात पाणी टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने एक जाळी टाकायची। तुमच्याकडे अशा पद्धतीची बांबूची जाळी नसेल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीची स्टीलची जाळी ठेवू शकता। त्यानंतर एक केळीचं पान मी ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिट याला छान वाफ येऊ द्यायची आहे। पाणी छान गरम झालं की तिच्यावर आपण बनवलेले जे दिवे आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत आणि मस्तपैकी 15 ते 20 मिनिट आपल्याला याला वाफवून घ्यायचे आहे। आता तुमच्या घरी नागपंचमीला कोणते कोणते पदार्थ बनवले जातात हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। 15 मिनिट झालेले आहे आणि 15 मिनिटांनंतर मी दिवे जे आहे ते तुम्हाला उघडून दाखवते। छान प्रकारे मस्त दिवे शिजलेले आहेत आणि गरम गरम वाफाळलेले दिवे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे शिजलेले आहेत आणि हे दिवे खायला सुद्धा खूप छान लागतात। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। गरम गरम दिव्यासोबत ही जी तूप आहे, साजूक तूप, आ हा 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 भन्नाट। तर मग मंडळी, यावर्षी तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत खात राहा, मजेत राहा।